नमस्कार. आज आपण बनवणार आहोत प्याज की कचोरी. त्यासाठी मी 2 कप मैदा घेतला आहे. त्यामध्ये ओवा, मीठ हे घातलेलं आहे आणि थोडंसं तूप गरम करून ते सुद्धा मी या मिश्रणामध्ये घातलेलं आहे. तूप घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मळून घ्यावं. खलबत्त्यामध्ये जिरं, काळी मिरी आणि बडीशोप ही जाडसर अशी कुटून घ्यायची. गॅस चालू करून त्याच्यावर पॅन ठेवायचा. पॅनवरती तेल घालून त्याच्यावर कांदे घालायचे आहेत. कांदे बारीक करून घ्यायचे आहेत. आणि ते चांगल्या रीतीने परतायचे आहेत. कांदे चांगले परतत असताना त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि पुन्हा कांदे चांगले परतायचे. कांदे चांगले लालसर परतायचे. त्यानंतर आपण जो बारीक कुटलेला मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर गरम मसाला, हळद आणि धने पावडर घालायचे आहे आणि ते चांगल्या रीतीने परतायचे आहे. तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये बेसन घालायचं आहे आणि बेसनसुद्धा चांगलं परतायचं आहे. मी इथे 3 चमचे बेसन घेतलं होतं. त्यात बटाटे घालायचे आणि ते चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे. कचोरीचं सर्व सारण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि हे तुमचं सारण तयार झालं आहे. आपण जे मैद्याचं पीठ मळून ठेवलं होतं त्याची जी मी छोटी छोटी पारी तयार करते. अशी गोल गोल पारी करून घ्यायची आहे. काय बनवते पराठे कचोरी आणि त्याच्या मधोमध आपण ते सारण भरायचं आहे. काही बोलू नकोस. सारण व्यवस्थित भरायचं. अशा पद्धतीने सारण भरून झालं की ते वरच्या साईडने जे एक्स्ट्रा पीठ असतं ते फोल्ड करून घ्यायचं, व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे ते फुटणार नाही तुमची कचोरी. असं दाबून घ्यायचं म्हणजे कचोरी फुटणार नाही. अशा पद्धतीने कचोरीचे गोळे तयार करून घ्यायची पुरीसारखं. सगळ्यांसाठी सेम प्रोसिजर आहे. सेम करायचं आहे. सगळ्या पाऱ्यांना सेम सारण भरायचं. अशी पारी करायची. व्यवस्थित करायचं. अशा पद्धतीने करून तुम्ही साईडला कचोरी ठेवू शकता तळण्यासाठी. ही झाली तयार कचोरी तळायला.
अशा पद्धतीने कचोरी हाय हीटवरती तळायला ठेवायची आहे. कचोरी व्यवस्थित तळून घ्यायची. गोल्डन कलरवरती तळायची आहे. गोल्डन रंग झाला की मग ती काढून घ्यायची. दोन्ही बाजूने व्यवस्थित तळायची. अशा पद्धतीने प्याज की कचोरी करून तयार झालेली आहे. धन्यवाद.